महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज हे जे आहे ते करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी जे आहे ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये करमाळ्यामध्ये जे आहे ते विविध कार्यक्रम जे होणार आहेत। यामध्ये करमाळ्यातील जे नागरिक आहेत त्यांच्या काय समस्या असतील, तक्रारी असतील, त्या देखील या ठिकाणी ते जाणून घेणार आहेत। आपण सध्या करमाळ्यातील जे नवीन सहदुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी आहे। या दुय्यम निबंधक कार्यालय नवीन बांधण्यात आलं आहे, त्याचं जे आहे ते उद्घाटन देखील महसूल मंत्री यांच्या हस्ते होणार असून या ठिकाणी जे आहे ते या कार्यक्रमाची सध्या तयारी असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या दुय्यम निबंधक कार्यालयाचं जे आहे ते उद्घाटन झाल्यानंतर जे आहे ते करमाळा तालुक्यातील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांच्या समस्या देखील ते जाणून घेणार आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे नवीन जे सहदुय्यम निबंधक कार्यालय आहे, या ठिकाणी जे आहे ते आपण पाहू शकतो की जे दिव्यांग असतील त्यांच्यासाठी देखील या कार्यालयामध्ये जे आहे ते जाण्यासाठी व्हीलचेअरची देखील या ठिकाणी जे आहे ते सुविधा कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलेली पाहायला मिळते। यामध्ये जे आहे ते दुय्यम निबंधक कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर तालुक्यातील जे शेतकरी असतील, नागरिक असतील, त्यांच्या समस्या ज्या आहेत ते महसूल मंत्री जे आहेत ते स्वतः जाणून घेणार आहेत। त्यानंतर करमाळ्यातील जे सर्वधर्मीय सामूहिक जे विवाह सोहळा आहे त्या विवाह सोहळ्याला देखील चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आहेत ते उपस्थित लावणार आहेत। त्यानंतर जे आहे ते आज जवळपास तब्बल 3 ते 4 तासाचा दौरा जो आहे तो महसूल मंत्र्याचा या करमाळ्यामध्ये पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की अतिशय सुसज्ज असं हे दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते आपल्याला उभारल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। या कार्यालयाचं इमारतीचं देखील उद्घाटन जे आहे ते महसूल मंत्री यांच्या हस्ते जे करण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रशासनाच्या वतीने जे आहे ते जय्यत अशी तयारी या कार्यक्रमाची करण्यात आलेली आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं म्हटलं तर लक्ष या दौऱ्याकडे लागलेलं असून या ठिकाणी नागरिक देखील या आपल्या समस्या ज्या आहेत त्या विविध खात्यांसंदर्भात मांडणार असून नेमकं महसूल मंत्री दौऱ्यांमध्ये काय या ठिकाणी जे निष्पन्न होतंय तसेच वेगवेगळे विषय देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याबद्दल महसूल मंत्री काय जे आहेत ते अधिकाऱ्यांना सूचना देतात का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।